नमस्कार मित्रांनो, आज तारीख आहे 2 ऑगस्ट आणि आले बाजार भावामध्ये थोडीफार म्हणजे चांगलीच सुधारणा झालेली आहे. आज भरपूर शेतकऱ्यांचे फोन आणि आपला यू-पी मार्केटमधून सुद्धा अपडेट घेतलेली आहे. यू-पी मार्केट जे आहे, ते समजा ₹170 गेलेलं आहे. 150 ते ₹170 चांगलं VIP माल. आणि 2 दिवसापासून भरपूर शेतकऱ्यांचे कॉल मेसेज असे आले की चायनाचा माल आला का आपल्या भारतामध्ये. याच्यावर पण आपण चर्चा करणार आहे. व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण भरपूर शेतकऱ्यांचे कॉल मेसेज आहे की आजची अपडेट तुम्ही नक्की टाका. कारण आले बाजारभावामध्ये पुन्हा तेजी आलेली आहे, चांगलीच तेजी आलेली आहे. 2 दिवस पहिले आपण 13,000ची 2-3 दिवस पहिले आपण 13,000ची अपडेट दिली होती. पण आज पुन्हा बाजारामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये आणि म्हणजे चांगल्याच प्रमाणामध्ये बाजार वाढलेले आहे मित्रांनो. आणि पुढे कसे राहतील ते पण आपण इथं चर्चा करणार आहे. मित्रांनो, मागच्या 4 ते 5 दिवसापासून म्हणजे मागच्या 8 दिवसापासून समजा असं धरून चाला तुम्ही की पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू होता. त्याच्यामुळे मार्केटमध्ये जी आवक आहे ती आवक थोड्याफार प्रमाणामध्ये कमी झाली आणि आपल्या बाजारामध्ये थोडी सुधारणा आपल्याला म्हणजे चांगली सुधारणा होताना दिसते. आणि मित्रांनो, 2 दिवसापासून शेतकऱ्यांचे कॉल मेसेज की चायनाचं भानगड काय. मित्रांनो, आपल्याला UP मंडीमधून सुद्धा एक याचा फोन आला की म्हणजे नेमकं UP मंडीमधून फोन आला की कुछ तो भी माल आया है लेकिन काय. तुम्हाला मी स्क्रीनवर दावतोय. हा माल कुठला आहे कमेंट करून सांगा. मला नाही वाटत चायनाचा माल आहे, बेंगलोर साईडकडचा माल वाटतो असं मला वाटतं. तर तुम्ही नक्की सांगा हा माल कुठला आहे. जर तुमच्या कमेंटी जर चांगला आपल्यापेक्षा जर तज्ज्ञ माणसानं जर सांगलं की हा माल चायनाचा आहे तर मग आपण समजू शकतो. पण 2 दिवसापासून शेतकरी हा थोडा घाबरलेला आहे की चायनाचा माल आल्यावर मग आपला माल कसं काय विकल. पण मित्रांनो, चायनाचा जर माल आला असता तर भाव नक्कीच कमी झाले असते. पण तसं नाही झालं, उलट झालं की भाव पुन्हा प्लस झाले. तर मित्रांनो, आज 2 ऑगस्टचे बाजारभाव म्हणजे 14,500 तर 14,000पर्यंतची मागणी होते आणि सौदे पण झालेले आहे. येणाऱ्या 2 दिवसामध्ये तेजी राहील, पण 2 दिवसामध्ये तेजी ही थोडं पुन्हा स्थिर होतील किंवा मग थोडेफार मायनस होतील. ज्याच्याकडे प्लॉट बाकी आहे त्यांनी संधीचं सोनं करा अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि जो नवीन माल आहे तो नवीन माल 50, 60, 70 रुपयापर्यंत नवीन मालाची सुद्धा मागणी झालेली आहे. तर मित्रांनो, डागी टोळ आहे तर डागी 50, 60, 70 रुपयापर्यंत त्याची बी. आणि बेंगलोरचा पण माल थोड्याफार प्रमाणामध्ये येतो आहे. तर तुम्ही संधीचं सोनं करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तेजी ही कायम आहे 2 दिवस. पुढचे 2 दिवसानंतर आपण लगेच अपडेट देऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जवान जय किसान.